यहोशवा अध्याय 20. मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला, इस्रायल लोकांना सांग, मी मोशेच्या द्वारे तुम्हाला सांगितले होते की तुमच्याकरिता शरणपुरे नेमा, म्हणजे तुमच्यापैकी कोणी चुकून वा नकळत कोणाला जीवे मारले तर त्याला तेथे पळून जाता येईल व रक्तपाताचा सूड उगवणाऱ्यापासून स्वतःचा बचाव करता येईल. असा मनुष्य अशा एखाद्या नगरात पळून आला तर त्याने नगराच्या वेशीजवळ उभे राहावे आणि तेथील वडील मंडळीस आपली हकीकत सांगावी. मग त्यांनी त्याला आपल्या नगरात घेऊन आपल्यामध्ये राहावयाला जागा द्यावी. रक्तपाताचा सूड उगविणाऱ्याने त्याचा पाठलाग केला तर त्यांनी त्या मनुष्यवध करणाऱ्याला त्याच्या हाती देऊ नये, कारण त्याने नकळत आपल्या शेजाऱ्याचा वध केला आहे. त्याचे त्याच्याशी पूर्वीचे वैर नव्हते. मंडळीसमोर त्याचा न्याय होईपर्यंत अथवा त्यावेळचा मुख्य याजक जिवंत असेपर्यंत त्याने त्या नगरात राहावे. मग पाहिजे तर ज्या गावाहून तो पळाला होता तेथे त्याने परत जाऊन आपल्या घरी राहावे. ह्यावरून त्यांनी नफतालीच्या डोंगराळ प्रदेशातील गालिलातले केदेश, एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातले शखेम आणि यहुदाच्या डोंगराळ प्रदेशातले किर्यात अर्बा उर्फ हेब्रोन ही नगरे नेमली. यरीहोच्या पूर्वेस यार्देने पलीकडे त्यांनी रौबेन वंशाच्या विभागापैकी पठारावरल्या रानातले बेसेर, गाद वंशाच्या विभागापैकी गिलादातील रामोथ आणि मनश्शे वंशाच्या विभागापैकी बाशानातले गोलान ही नगरे नेमली. सर्व इस्रायल लोकांसाठी व त्यांच्यामध्ये वस्ती करणाऱ्या उपरी लोकांसाठी ही नगरे नेमलेली होती. कोणी एखाद्यास नकळत जीवे मारले व तो अशा एखाद्या नगरात पळून गेला तर त्याला तेथील मंडळीसमोर उभे केल्याशिवाय रक्तपाताचा सूड घेणाऱ्याकडून त्याची हत्या होऊ नये.